मिरजेतील गाढवे चौकात 9 महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी बाजार येथील भाजी विक्रेत्यांच्या तात्पुरते पुनर्वसन केले होते. मात्र 9 वर्षापासून या भाजीपाला विक्रेत्यांना महापालिकेने कोणती सुविधा दिली नसल्याचा आरोप भाजीपाला विक्रेत्यांनी केला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात या भाजीपाला विक्रेत्यांचे प्रचंड हाल होत असून या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य तसेच पावसात पाणी साचण्याचे प्रमाण होत असते. पिण्यासाठी पाणी, महिलांना स्वच्छतागृह नाही तर डासांचे प्रचंड त्रास असल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केला आहे. सदर याबाबत महापालिकेने त्वरित सुविधा उपलब्ध करून न दिल्यास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला आहे. लोणी बाजार गेले 8 ते 9 महिने झाले खाली गाढवे चौकात आलेला आहे. प्रशासनाची कोणतीही सोयी सुविधा नसताना इथं व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि व्यापारी जे वर्ग आहे अत्यंत वाईट परिस्थितीत इथं दिवस काढत आहे. पावसाचा पाण्याचं एकदम पाणी जे गोळा होत आहे, गुडघ्यापर्यंत पाणी येत आहे. त्या पाण्यात इथं मालाचे नाश होत आहे, माल वाहून जात आहे. नागरिकांना पण त्रास होत आहे, व्यापाऱ्यांना पण त्रास होत आहे. महापालिका प्रशासन असू दे किंवा पालकमंत्री असू दे, यांनी या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देऊन व्यापाऱ्यांचे जे हाल होत आहे त्यांची कुठंतरी एक सोयीसुविधा करून द्यावी. अन्यथा जे गाढवे चौकातला जे बाजार आहे इथं कोणतीही सुविधा नसून इथली सुविधा पूर्ण करून त्यानंतर त्यांना इथं बसू देऊया. तोपर्यंत त्यांना जे पहिला जो बाजार होता लोणी बाजार इथं बसून त्यांची इथं सोयीसुविधा झाल्यानंतर त्यांना इथं आणून बसू दे. गाढवे चौकात अत्यंत इथली मागची परिस्थिती तुम्ही बघितला तर साप असं अनेक प्राणी जे आहेत ते अन्य इथं व्यापाऱ्यांना चावण्याच्या बाबतीत असं 2-3 वेळा घटना घडलेल्या आहेत आणि व्यापारी हे मरता वाचलेले आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि महापालिका प्रशासन किंवा पालकमंत्री जे असतील त्यांनी गरजेने तर स्वतः जातीने लक्ष देऊन हे जे व्यापाऱ्यांचे जे हाल होत आहे याला कुठंतरी एक न्याय द्यायला पाहिजे. हे बाजार बसून 9 महिने झाले, इथं काय व्यवस्था केलेली नाही महानगरपालिकानं. इथं भरपूर हाल चाललेला आहे आणि पाऊस आला की पाणी इथं भरपूर येते. सगळी मालं होऊन जातात. तिथं कुणाचं काय हे मेळ लागत नाही. नुकसान तर भरपूर व्हायला लागलं आहे आणि आम्ही सगळेजणी शनिवारी आणि सोमवारी सुट्टी काढून आम्ही पेशंटला येणार आहे, पालकमंत्री येणार आहे. तुम्ही काय ते निर्णय घ्या आणि आम्हाला ठिकाणाचे आमचे जे ठिकाणे बसायचे त्याचा काहीतरी निर्णय लावा, नाहीतर आम्ही कट्टे बांधून द्या, नाहीतर आम्ही काय करायचं ते करतो. मी तन्वीर बागवान मिरज भाजीपाल्याचा व्यापारी असून महापालिकेने इथं गाढवे चौकात 9 महिने झालं बाजार बसून इथं काहीही सुविधा न देता आम्हाला 9 महिने जीवाशी खेळायला लागल्यात आमच्या व्यापारीसह आणि ग्राहक जे येतात किरकोळ त्यांच्यासह. तर आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा महापालिकेला त्यांनी काही लक्ष न दिलेले आहे. तर पालकमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहेत आणि मोर्चा काढणार आहे शनिवारी किंवा सोमवारी. तर पालकमंत्री या भाजीपाल्याकडे गांभीर्याने लक्ष देणं जरुरी आहे. पालकमंत्र्याच्या कार्यालयात आम्ही शनिवारी किंवा सोमवारी पालकमंत्री आता अधिवेशनमध्ये आहेत. जेव्हा आम्हाला काय कळेल की मिरजेत केव्हा ऑफिसमध्ये केव्हा येणार आहे त्याच दिवशी आम्ही जाऊन तिथं कार्यालयात उपोषणला आणि ठिय्या आंदोलनं बसणार आहे त्यांच्या ऑफिससमोर.